तुला यंदा दाखवतो तू कसं आमदार होतो ते. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलेला हा डायलॉग आणि अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला हा कलगीतुरा. 2019च्या निवडणुकीत अजित पवारांनी विजय शिवतारेंना चॅलेंज दिलं आणि विजय शिवतारे पडले. थोड्या नाही, 31,000 मतांच्या फरकानं पडले. मग दादा विरुद्ध बापू या संघर्षाचा दुसरा अंक यंदाच्या लोकसभेला पाहायला मिळाला. ही जागा आपल्याला सुटावी, ते बंडखोरी, ते सुनेत्रा पवारांना पाठिंबा, ते मी अपक्ष असतो तर 1000% निवडून आलो असतो, अशी विधानं बापू शिवतारेंनी केली. या सगळ्यात सुनेत्रा पवार पुरंदरमधून 35,000नं पिछाडीवर गेल्या. साहजिकच दादा विरुद्ध बापू या सामन्याच्या तिसऱ्या अंकासाठी ग्राउंड सेट झालं. विधानसभा निवडणूक 2024चं स्टँडिंग जागा काँग्रेसची संजय जगताप यांची, दुसऱ्या नंबरला शिंदे गटाचे विजय शिवतारे. त्यामुळे महायुतीमध्ये दावा शिंदे गटाचा होता. पुणे जिल्हा बँकेचे दिगंबर दुर्गाडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, तर माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडेंनी सुद्धा आधी शरद पवार गट आणि मग अपक्ष तयारी सुरू केली होती. काँग्रेसनं संजय जगताप यांना तिकीट दिलं, शिंदे गटानं विजय शिवतारे यांना तिकीट दिलं आणि अजितदादांनी चाल खेळत संभाजी झेंडे यांना आपल्या पक्षाचा AB फॉर्म दिला. पुरंदरमध्ये तिरंगी लढतीचं, मैत्रीपूर्ण लढतीचं चित्र निर्माण झालं. पण विषय एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. संभाजी झेंडे प्लस पवार हे समीकरण 2 जणांना शह देणारं आहे आणि लॉंग टर्मचं राजकारण साध्य करणार आहे. झेंडेंच्या उमेदवारीमधून अजित पवारांनी नेमकी कोणती समीकरणं साधली आहेत? झेंडे पुरंदरमध्ये कसा डाव फिरवू शकतात? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा बारामती विधानसभेला लागून असलेला मतदारसंघ, पवारांच्या बालेकिल्ल्यातला मतदारसंघ. पवारांनी इंदापूर जिंकलं, जुन्नर पासून शिरूरपर्यंतचा पट्टा ओढत आणला, थोरातांच्या रूपात दौंड कायम रेसमध्ये ठेवली, भोरमध्ये थोपटे जोरात, त्यामुळे तो अपवाद सोडला तर पवार पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग एक हाती ओढत होते. अपवाद होता तो पुरंदरच्या जागेचा. 2004 सोडलं तर पवारांना पुरंदर काढता आली नाही. गोल्डन पिरियड सोडला तर पवार पुरंदरमधून मायनसच होते. हा आकडा 2009 आणि 2014ला सुद्धा प्लस करता आला नाही, कारण इथं विजय शिवतारेंनी जम बसवला होता. मग 2019ला अजित पवारांनी चॅलेंज दिलं, संजय जगतापांच्या मागे ताकद लावली आणि शिवतारे पडले. मागच्या 5 वर्षात पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलंय की पूल सुद्धा शाबूत नाहीत. जे नव्यानं बांधले गेले ते लोकसभेच्या निकालानंतर निखळले आणि जी जागा उरली तिथं अजित पवारांनी संभाजी झेंडे यांच्या रूपानं पूल बांधला, भविष्याचा मार्ग जोडून देणारा. झेंडे प्लस पवार हे समीकरण दोघांचा गेम करू शकतं असं म्हणताना आपल्याला संभाजी झेंडे यांची ताकद समजून घ्यावी लागते. झेंडे हे माजी सनदी अधिकारी, शरद पवारांचे स्वीय सहाय्यक अशी सुद्धा त्यांची ओळख. साधारण 2017 पासून त्यांनी पुरंदर मतदारसंघ बांधायला सुरुवात केली होती. त्यांचा इथं असलेला थेट कनेक्ट, शांत आणि संयमी इमेज, अधिकारी म्हणून असलेलं वलय आणि शरद पवारांचे खास म्हणून असलेली क्रेज, या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू. 2019मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती, पण संजय जगताप यांनी आपला दावा सोडला नाही आणि सगळी तयारी केलेले झेंडे शरद पवारांच्या शब्दामुळे थांबले. कारण 2009 आणि 14ला तिरंगी लढतीचा फायदा विजय शिवतारे यांना झाला होता. पवारांनी तीच गोष्ट रोखली. तिकडे अजित पवारांनी संजय जगताप यांना बळ दिलं आणि शिवतारेंचा पराभव झाला. मग मागच्या 5 वर्षातही संभाजी झेंडे मतदारसंघात ऍक्टिव्ह राहिले. मतदारसंघातले नेमके प्रश्न हेरून आंदोलन असतील किंवा सनदशीर मार्ग वापरून सोडवलेले रस्त्यांचे, योजनांचे प्रश्न असतील, झेंडेंनी लोकांमध्ये राहणं थांबवलं नाही, त्यांनी ग्राउंड तयार करणं सोडलं नाही. आता याच 5 वर्षात विजय शिवतारे मात्र बरेच बॅकफुटला गेले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. साहजिकच मतदारसंघात काही प्रमाणात नाराजी तयार झाली. मग लोकसभेला त्यांनी बंडाची तलवार काढली आणि मग म्यानही केली. त्यानंतर त्यांना विधान परिषद देऊन सेफ केलं जाईल अशी चर्चाही झाली. शिंदे गटाच्या इतर नेत्यांचं मात्र पुनर्वसन झालं, पण तरीही शिवतारे पुरंदरमधून आपणच महायुतीचे उमेदवार असू यावर ठाम होते. त्यांचा हा विश्वास खरा ठरला, पण ते महायुतीचे एकमेव उमेदवार ठरले नाहीत. अजित पवारांनी संभाजी झेंडे यांना इथून मैदानात उतरवलं. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीही विजय शिवतारे यांच्याऐवजी झेंडे यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा आहेत. तर अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या दिगंबर दुर्गाडे यांनीही झेंडेंच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय. शरद पवार गट शिवतारेंच्या पवारांवरच्या जुन्या वक्तव्यांमुळे नाराज आहे. त्यामुळे बॅकफुटवर गेलेल्या शिवतारे यांच्यासमोर झेंडेंचं आव्हान कठीण आहे. आता यात मुद्दा राहतो तो संजय जगताप यांचा. 1200 कोटी रुपये टाकून गुंजवणीचं पाणी आणतो हे जगतापांचं आश्वासन पाण्यात जाण्या इतपत पाणीही आलेलं नाही, असं स्थानिक पत्रकार सांगतात. मागच्या 5 वर्षात जगताप सुद्धा फारसे सक्रिय राहिलेले नाहीत. संस्थात्मक होल्ड असला तरी निवडणुकीचे मुद्दे आणि विकास कामांचं बळ यावर जगताप यांना स्ट्रगल करावं लागणार आहे.
साहजिकच झेंडे यांना इथंही प्लस जायची संधी आहे, पण प्लसमध्ये जाऊ शकणारा शरद पवारांचा निकटवर्ती अशी ओळख असणारा नेता अजित पवारांनी का हेरला? तर शिवतारे आणि जगताप दोघांना मायनस करण्याची ताकद. शिवतारे आणि दादांचा संघर्ष जुना, पण त्यातही शिवतारेंच्या भूमिकेमुळे लोकसभेवेळी संभ्रम निर्माण झाला होता. महायुतीमध्ये सुनेत्र पवार यांच्या उमेदवारीला अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा झाली. त्यात पुरंदरमधून शिवतारे यांनी लीडही दिलं नाही. साहजिकच त्यांनी मन लावून काम केलं नाही अशी टीका देखील झाली. दुसऱ्या बाजूला आहेत संजय जगताप. 2009ला जगतापांनी बंडखोरी करून काँग्रेसचं तिकीट मिळवलं आणि तिरंगी लढतीत शिवतारेंनी सीट काढली. मग 2019ला जगतापांच्या मागे अजित पवारांचा फोर्स होता, त्यामुळे सीट निवडून आली. पण लोकसभेला जगतापांनी सुप्रिया सुळेंचं काम केलं, त्यांना 35,000चं लीड दिलं. साहजिकच 2019ला केलेली मदत विसरल्याचा राग अजित पवारांच्या मनात असू शकतो. त्यामुळे ग्राउंडपासून लांब गेलेले दोन्ही नेते साईडलाईन करण्यासाठी अजित पवारांनी ग्राउंड भक्कम असलेल्या संभाजीराव झेंडे यांच्यासोबत समीकरण फायनल केलं आणि 2 टार्गेट सेट केले. आता या टार्गेटच्या लिस्टमध्ये आणखी एक गोष्ट आहे, लॉंग टर्म फायदा, जो एक नाही दोन्ही पवारांनी हेरलाय. संभाजीराव झेंडे हे शरद पवारांच्या जवळचे, त्यांच्या मर्जीतले. जागा शरद पवार गटाला न सुटल्यामुळे ते अजित पवार गटासोबत गेले, पण शरद पवार गटाकडून त्यांच्यावर टीका झाली नाही. उलट पवारांचे कार्यकर्ते झेंडे यांना ताकद देतील असं चित्र उभं राहिलं. मुख्य म्हणजे झेंडेंचा विजय झाला तर तो फक्त पुरंदरपुरता मर्यादित नसणार आहे. पुरंदरमध्ये आपल्या शब्दातला आमदार आला की पवारांसाठी बारामती पक्की होते. 2019ला सुप्रिया सुळे यांना इथून फक्त 9,000चं लीड होतं. 2014ला पिछाडीचा आकडा 5,000 मतांचा होता. यंदा 35,000नी ओढत आणलं असलं तरी यंदाच्या लोकसभेची समीकरणं प्रत्येक वेळी नसणार आहेत. त्यामुळे बारामतीला लागूनच असलेल्या पुरंदरमध्ये पवारांचा माणूस फिट बसला की लॉंग टर्ममध्ये बारामतीला तडे जात नाहीत, याचा अंदाज काका आणि पुतण्या या दोघांनाही आहे. राजकीय समीकरणं कशीही बदलली तरी लोकसभेत आपापल्या उमेदवाराला पुरंदरमधून लीड पाहिजे असेल तर आमदार आपल्या मर्जीतला हवा, तेही प्रस्थापित विरोधकांना बगल देऊन पुढे आलेला. हीच क्षमता असलेला ताकदीचा माणूस अजित पवारांनी हेरला आणि संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून जुन्या विरोधकाला जुन्या मित्राला पाडायचा प्लॅन आखला, ज्यातून 2 विरोधक मायनस होतात आणि पुरंदरचं गणित आखून बारामतीची सेटिंगही पक्की होते. तुम्हाला काय वाटतं? झेंडे प्लस पवार फॅक्टर गेम कशी फिरवणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.